नाशिक लोकसभा निवडणूक 2024 अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांना 100% मतदान करण्याचे आवाहन केले. येत्या 13 तारखेला शिर्डी, संभाजीनगर, जळगाव, जालना या मतदारसंघामध्ये मतदान होणार असून या मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराजांचे भक्तगण, अनुयायी, चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने महाराज कोणाला पाठिंबा दर्शवणार या चर्चेला आज पूर्णविराम लागला असून शांतिगिरी महाराजांनी पत्रकार परिषद घेऊन या मतदारसंघातील मतदारांनी सदविवेक बुद्धी ठेवून 100% मतदान करावे असे आवाहन शांतिगिरी महाराजांनी केले. मात्र पत्रकारांनी त्यांना वारंवार कोणत्या उमेदवाराला मतदान करावे किंवा आपल्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा आहे असे विचारले असता त्यांनी त्याचा खुलासा करण्यास नकार दिलाय. त्यामुळे तुर्तास थरी महाराजांचा पाठिंबा नाशिक मतदारसंघ सोडून कोणाला आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. महाराज अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यांचा स्थानिक पातळीवरील भक्त परिवार हा हिंदुत्ववादी पक्षांच्या चिंतेचा विषय आहे. धार्मिक मुद्द्यांवरील प्रचाराने मत विभाजनाची शक्यता बळावली आहे. कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भगवे कपडे परिधान करणाऱ्या स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत आहे. धर्मरक्षणासाठी धर्मयोद्धा संघटनेची स्थापना करणाऱ्या महाराजांमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन अटळ मानले जाते. हे विभाजन टाळण्यासाठी खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी मनधरणी केली, पण महाराजांनी निवडणूक लढण्याचा पवित्रा कायम ठेवला. हजारो भक्त परिवाराला सक्रिय प्रचारात उतरवीत त्यांनी राजकीय पक्षांना आव्हान दिले. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक. तर या ठिकाणी आज येऊन जगद्गुरू जनसैमोनगी महाराज व भारत मातेचे चरणी वंदन करून आज या ठिकाणी जो काही आमचा निर्णय झालेला आहे की पहिले आम्ही संदेश सर्व आमच्या भक्तपरिवाराला देण्यात आलेला आहे की 100% मतदान करा. दुसरा संदेश या ठिकाणी असा देण्यात आलेला आहे की बाबांच्या तत्वानुसार, ज्ञानी बाबांच्या विचारधारेनुसार आपण काय काय करा, आपल्या आत्म्याला विचारा आणि सतत विवेकाने मतदान करा. हाच आम्ही संदेश या ठिकाणी आज देण्यात आलेला आहे. नाशिक मतदाराला आम्ही हेच आवाहन करणार आहोत की जसं आपला यथा राजा तथा प्रजा, जैसे अपने परिवार का जो मुखिया होता है, मुखिया वो जैसा होगा वैसा वो घर आगे चलेगा. नहीं तो मुखिया व्यसनी रहेगा या वो मुखिया ठीक नहीं रहेगा तो वो परिवार का नीचे आ जाएगा. इसलिए जैसा परिवार में जो मुखिया होता है अच्छा होना चाहिए, तो भी परिवार आगे चल सकता है. उसी तरह हम लोग जो इस मुद्दा यही बताने वाले हैं कि आप ऐसे व्यक्ति चुनो जो आपके भविष्य में बड़ा आएगा, आपका सबको कल्याण करेगा.